टीम इंडिया आता विमानतळावरून बाहेर निघालेली आहे आणि त्यानंतर आता याच हॉटेलमध्ये या ITC मौर्या हॉटेलमध्ये टीम इंडिया दाखल होणार आहे। याच हॉटेलच्या बाहेरून आपला प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्या सोबत आहे। सोमेश, विमानतळ ते हे हॉटेल कितीचं अंतर आहे, किती वेळामध्ये टीम इंडिया या ठिकाणी पोहोचणार आहेत? कारण की एक्साइटमेंट, उत्सुकता सगळ्यांची तितकीच वाढलेली आहे। दीपक, नक्कीच एअरपोर्ट पासून हॉटेलचं अंतर हे सर्वसाधारणपणे 12 ते 13 किलोमीटरचं आहे आणि एकंदरीत एक साधारण 15 ते 20 मिनिटांमध्ये टीम इंडिया इथे हॉटेलला पोहोचेल। आपण जर पाहिलं तर हॉटेलमध्ये सुद्धा ढोल ताशांची व्यवस्था करण्यात आलेली आहे। अनेक फॅन्स इथे हॉटेलच्या जवळही थांबलेले आहेत, जे सगळेजण इथे टीम इंडियाचं स्वागत करायला आलेत। आपण पाहू शकतो हॉटेलच्या आतमध्ये टीम इंडियाचं स्वागत करण्यासाठी एक विशेष तयारी करण्यात आलेली आहे। सगळेजण हे तयार होऊन टीम इंडियाचं स्वागत करायला सज्ज झालेले आहेत। स्वतः एक ढोल मागवण्यात आलेला आहे आणि त्यासाठी म्हणून हे सगळेजण आता टीम इंडियाचं स्वागत करण्यासाठी म्हणून ITC मौर्य हे जे दिल्लीतील हॉटेल आहे या हॉटेलवर थांबलेले आहेत। या हॉटेलमधली व्यवस्था आपण पाहू शकतो की जेव्हा टीम इंडियाचे सगळे प्लेयर्स इथे उतरतील त्यावेळी हे सगळेजण हे टीम इंडियाचं स्वागत करतील। दीपक, नक्कीच काय अशी खास व्यवस्था करण्यात आलेली आहे ज्यावेळेला आपण या सगळ्या पार्श्वभूमीवर हॉटेलमधल्या जे शेफ आहेत त्यांनी देखील एक विशेष केक टीम इंडियासाठी तयार केल्याचं समजतंय सोमेश? नक्कीच या हॉटेलमध्ये टीम इंडिया थांबणार आहे आणि त्यानंतर मग इथून सकाळी 11 वाजता 7 लोककल्याण मार्ग पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी जायला सगळे भारतीय क्रिकेटवीर हे जातील आणि पंतप्रधानांचं अभिवादन आणि पंतप्रधानांकडून अभिनंदन स्वीकारल्यानंतर मग टीम इंडिया ही मुंबईच्या दिशेने निघणार आहे दुपारी 2 वाजता। खरं तर ज्यावेळी त्यांना विदेशातून आणायचं होतं त्यावेळी अनेक प्रकारची आव्हानं होती। एक विशेष चार्टर फ्लाईट हे हवामान आणि इतर गोष्टी असताना सुद्धा अरेंज करण्यात आलं आणि त्यानंतर मग इंडियन टीमचे सगळे क्रिकेटर्स हे त्या विमानाने आज सकाळी दिल्लीत पोहोचले। दिल्लीत पोहोचल्यानंतर मग आता दिल्ली विमानतळावरून ते सगळेजण ITC मौर्य या हॉटेलला येणार आहेत। इथे त्यांची राहण्याची सोय केलेली आहे आणि इथे फ्रेश झाल्यानंतर इथून 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी जातील 7 लोककल्याण मार्ग येथे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी गेल्यानंतर पंतप्रधानांकडून त्यांचं अभिनंदन केलं जाईल आणि त्यानंतर मग टीम इंडियाचे जे सगळे खेळाडू आहेत हे सगळेजण मुंबईला जाण्यासाठी निघतील दुपारी 2च्या सुमारास आणि ते संध्याकाळी 4 वाजता मुंबईत पोहोचतील अशी माहिती आपल्याला मिळते। दीपक, सोमेश, आपण जर पाहिले तर भारतामध्ये क्रिकेट हा केवळ खेळ नाही तर धर्म म्हणून त्याकडे पाहिलं जातं। तुला एरवी दिल्लीचे दिसणारे रस्ते आणि त्यानंतर आज टीम इंडिया दाखल झाल्यानंतर विमानतळावरचं चित्र असेल, त्यानंतर हॉटेलच्या बाहेरचं चित्र असेल, कसं चित्र हे वेगळं पाहायला मिळतंय? नक्कीच दीपक, आज एअरपोर्टकडे जाणाऱ्या सगळ्या रस्त्यांवरही वाहतुकीच्या दृष्टीने प्रचंड ट्रॅफिक होती कारण अनेक लोक हे एअरपोर्टवर जाण्याचा प्रयत्न करत होते। एअरपोर्टवरून जो ITC मौर्यकडे येणारा रस्ता आहे त्या रस्त्यांवरही गर्दी आहे। तरी सुद्धा दिल्लीतला हा एकंदरीत परिसर हा बराचसा हाय सिक्युरिटी झोन असल्यामुळे या परिसरात सध्या बऱ्यापैकी नियंत्रण ठेवलेले आहे गर्दीवर आणि इतर अनेक लोकांच्या एकत्रित येण्यावर आणि त्यामुळे बऱ्यापैकी इथला परिसर हा नियंत्रणात आहे असं आपण म्हणू शकतो। दीपक, नक्कीच सोमेश, तू राहाच आपल्यासोबत। आपण अगदी एक छोटासा ब्रेक घेणार आहोत। अगदी काही क्षणामध्ये ITC मौर्या या हॉटेलमध्ये टीम इंडिया दाखल होणार आहे आणि त्यांचं या हॉटेलमध्ये देखील ग्रँड सेलिब्रेशन केलं जाणार आहे, जल्लोषात स्वागत केलं जाणार आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।